ना माझ्या एका दुसऱ्या वहिनीसोबत घडली आहे. तर ही अराउंड एक्झॅक्ट मला डेट पण माहिती आहे. तिने मे 2011ची घटना आहे ही. ओके. तर त्यावेळेला आहे ना, माझी जी वहिनी आहे ती नुकतीच जॉबला लागलेली आणि ती ठाण्यामध्ये एका बिल्डिंगमध्ये गेलेली. तर तिची कलीग होती, असं नाईट आऊटचा प्लॅन केलेला का. तर ती म्हणाली ठीक आहे. तर ते तिकडे जायच्या अगोदर आहे ना, तिच्या कलिगनी तिला वॉर्न केलेलं की आमच्या इकडे आहे ना रात्रीचा एक किंचाळ्याचा आवाज येतो. कुत्रे रडतात आपण म्हणतो रात्रीचे. तर तसे सगळे कुत्रे एकत्र ग्राउल करायला लागले, रडायला लागले एकदम जोरजोरात. तर तिच्या फ्रेंडला तर सवय होती. तर ही माझी वहिनी घाबरली. ती म्हणाली की अरे असं ऑल ऑफ अ सडन. तर त्यानंतर एक्झॅक्ट 5 मोमेंट नंतर आहे ना रडायचा आवाज यायला लागला जोरजोरात. अशी कोणतरी अशी मुलगी रडते एकदम जोरजोरात. आणि कुत्रे असं वाटत होतं की तिच्या आवाजाला फॉलो करूनच कुत्रे ग्राउल करतात. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तू ठाण्याच्या एका एका हॉन्टेड बिल्डिंग बद्दल बोलत होतास. हां. तर ते काय होतं? हां, तर ही घटना माझ्या एका दुसऱ्या वहिनीसोबत घडली आहे. तर ही अराउंड एक्झॅक्ट मला डेट पण माहिती आहे. तिने मे 2011ची घटना आहे ही. ओके. तर त्यावेळेला आहे ना, माझी जी वहिनी आहे ती नुकतीच जॉबला लागलेली आणि ती ठाण्यामध्ये एका बिल्डिंगमध्ये गेलेली. तर तिची कलीग होती. तर तिच्याकडे नाही ऑफिस नाही. तिची कलीग होती, तिच्या घरी गेलेली. असं नाईट आऊटचा प्लॅन केलेला. कारण तिची कलीग म्हणाली की माझे आई-वडील वगैरे कोण नाही, तर आपण नाईट आऊट करू शकतो. तर ती गेली 2-3 दिवस राहायला गेली तिच्याकडे. तर ती म्हणाली ठीक आहे. तर ते तिकडे जायच्या अगोदर आहे ना, तिच्या कलीगनी तिला वॉर्न केलेलं की आमच्या इकडे आहे ना रात्रीचा एक किंचाळ्याचा आवाज येतो असं. तर हे माझ्या वहिनीला बिलीव्ह नाही झालं की असं सगळं कसं असू शकतं. तर ती मे बी तेव्हा मानत नसेल काय असं. तर ती म्हणाली की नाही पण असं आहे इन्सिडेंट म्हणून तू येशील ना तेव्हा मे बी तुला एक्सपिरियन्स होईल तो. त्या प्रॉपर टाईम असेल तर. ठीक आहे. तर ती गेली. तर ती जेव्हा तिकडे गेली ना त्यावेळेलाच ना ऑलमोस्ट पौर्णिमेची रात्र होणार होती. तर पौर्णिमेच्या रात्रीला काहीतरी 1-2 दिवस असे होते. त्या टाईमला ती तिकडे गेलेली. तर हे गेले आणि घरीच होते त्यांच्या. तर घरी गप्पा वगैरे मारत होते. त्यांनी डिनर वगैरे केला असेल. गप्पा मारत असे बाल्कनीमध्ये उभे होते. रात्रीचे 11 वगैरे वाजले असतील. ठीक आहे. तर हे गप्पा वगैरे मारतात आणि त्याच्यानंतर पण त्यांनी नाईट आऊट केला, म्हणजे गप्पा वगैरे मारले आणि त्यानंतर पहिल्या रात्री काय एवढं असं झालं नाही एवढं. मग ते झोपले प्रॉपर. मग त्याच्यानंतर दुसऱ्या रात्री परत सेम त्यांचं हे होतं, प्लॅन होता. त्यांनी ते सगळं केलं. त्याच्यानंतर डिनर वगैरे केलं. रात्री गप्पा मारतायत. तर नंतर झालं काय माहिती आहे, ऑलमोस्ट मिडनाईट झालं असेल, म्हणजे ऑलमोस्ट रात्रीचं असं 1:30-2चा टायमिंग असेल. तर जसे आपले कुत्रे ग्राउल करतात ना, असे कुत्रे रडतात आपण म्हणतो रात्रीचे. तर तसे सगळे कुत्रे एकत्र ग्राउल करायला लागले, रडायला लागले एकदम जोरजोरात. तर तिच्या फ्रेंडला तर सवय होती. तर ही माझी वहिनी घाबरली. ती म्हणाली की अरे असं ऑल ऑफ अ सडन. तर काही एरियाजमध्ये, बऱ्याच एरियाजमध्ये असं होतं ना. तर ती म्हणाली ठीक आहे असेल इकडे पण काहीतरी. त्यानंतर एक्झॅक्ट 5 मोमेंट नंतर आहे ना रडायचा आवाज यायला लागला जोरजोरात. अशी कोणतरी अशी मुलगी रडते एकदम जोरजोरात. आणि कुत्रे असं वाटत होतं की तिच्या आवाजाला फॉलो करूनच कुत्रे ग्राउल करतात. ओके. तर मग तिची मैत्रीण म्हणाली बघ मी तुला म्हणालेले ना इथे असा इन्सिडेंट होतो म्हणून. तर ती म्हणाली की मग तिला खूप क्युरिओसिटी झाली की काय हे एक्झॅक्टली. तर तिच्या मैत्रिणीने आणि तिने असं डोकावून बघितलं बाहेर. तर त्यांना काहीच दिसलं नाही लिटरली. पण असं वाटतंय की असं काहीतरी कुत्रे असे ज्यांना फॉलो करतात ना, असं वाटतंय तिथे काहीतरी आहे मे बी, असे या टाईपमध्ये त्यांना वाटलं ते. पण त्यांना दिसलं नाही एक्झॅक्टली. तर त्यांची फुल टरकलेली त्यावेळी. कारण ते प्रत्यक्षात जेव्हा एक्सपिरियन्स होतं तेव्हा एकदम आपल्याला फील होतं ना ते, असं आहे. तर मग ती म्हणाली आता काय म्हणजे. तर ती बोलली की काय नाही तू टेन्शन घेऊ नको, आपण झोपूया, नेक्स्ट डे मी तुला सांगते. मग कसे बसे ते झोपले. त्यांना झोप पण लागत नव्हती ॲक्च्युली. ओके. तर मग नेक्स्ट डे तिने तिला सांगितलं त्याची बॅकस्टोरी काय होती ॲक्च्युली. तर बॅकस्टोरी अशी होती की तिची फ्रेंड ज्या बिल्डिंगमध्ये राहायची, तर कसं होतं समोरासमोर 2 बिल्डिंग होते आणि ते पण असे जुने बिल्डिंग असतात ना, 4 माळ्याचे बिल्डिंग तसे होते. तर तिच्या फ्रेंडच्या बिल्डिंगमध्ये खाली एक मुलगा राहायचा आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये एक मुलगी राहायची. तर त्यांचं म्हणजे एकमेकांना ते आवडायचे असं. ठीक आहे. त्यांचं प्रेम होतं एकमेकांवरती, काइंड ऑफ अफेअर होतं. पण नंतर कसं झालं, त्या मुलीनी
त्या मुलाला विचारलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून, मी सिरियस आहे तुझ्या प्रेमामध्ये. तर त्यांनी नकारलं तिला की नाही करू शकत म्हणून असं. आणि नंतर मे बी त्या मुलाचं दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न झालं, असं झालं. तर मग ते मुलगी एकदम इम्पॅक्टेड झाली ना त्याच्यामुळे. तिच्यावर खूप तो मानसिक हे झाला, काय म्हणतो आपण त्याला, तिला एकदम त्रास झाला, डिप्रेशन टाईप. डिप्रेशन झालं. मग काय झालं माहितीये, तर तिच्यावरती तो मानसिक हे झाला, थोडा परिणाम झाला त्या मुलीवरती. तर तिने काय केलं, पौर्णिमेच्या 2 रात्री म्हणजे पौर्णिमेच्या 2 दिवस अगोदर रात्रीच्या टाइमला तिने त्यांच्या बिल्डिंगच्या समोर स्वतःला जाळून घेतलं त्या मुलींनी. आणि किंचाळत तिची मृत्यू झाली तिकडे. ओके. आणि हा इन्सिडेंट त्यांच्या बिल्डिंगमधल्या सगळ्यांना माहिती होता तेव्हा. ठीक आहे. एकदम दुःखद तिचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर असं म्हणतात की आफ्टर एव्हरी म्हणतात ना ते पौर्णिमेच्या सायकलला 2 दिवस अगोदर तिची आत्मा तिथे येते आणि अशी रडत रडत राहते रात्री त्याच सेम टाईमला. आणि असे सगळे कुत्रे मागे ग्राउल करत राहतात. आणि काय काय लोकांनाच ते दिसते ठराविक. असं आहे, जसं आपण म्हणतो ना मनुष्यगणच्या लोकांना दिसतं जास्त करून. देवगण आणि राक्षसगणला एवढं दिसत नाही. राक्षसगणला दिसतं पण ते असं काय प्रॉब्लेम करू शकत नाहीत त्यांना, असं म्हणतात. तर ते मे बी मनुष्यगणच्या लोकांना दिसतं आणि ह्या दोघींपैकी कोणालाच दिसलं नाही असं. तर आता माझी वहिनी म्हणते की तिचं तर राक्षसगण आहे, तर तिला असं फक्त आवाज आला पण दृश्य असं काय झालं नाही त्या गोष्टीचं. तर अशी तिची बॅक स्टोरी होती. आणि म्हणजे कसं आहे बघ, हे केवढं भयानक असं हे